मुंबई उपनगरात दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील प्रकाश सुर्वे यांनी देवीपाडा बोरीवली या ठिकाणी दहीहंडी साजरी करण्याची तयारी चालू केली आहे। सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयानुसार दहीहंडी साजरी केली जाईल। यावर्षी देखील मराठी कलाकार, हिंदी चित्रपटातील कलाकार येणार असल्याचं सांगण्यात आलं आहे। आम्ही सुप्रीम कोर्टाचा अवमान करणार नाही, त्यांचा मान सन्मान ठेवूनच या उत्सव साजरा करणार। उद्धव साहेबांनी आम्हाला सांगितलेलं आहे, सण हे उत्सवासारखे साजरे झाले पाहिजेत, आम्ही ते उत्सवासारखे साजरे करणार निश्चितपणे। त्यासाठी मराठी सेलिब्रिटी सर्व येत आहेत, हिंदीचे सेलिब्रिटी आहेत। यावर्षी आम्ही याच्यातून जे पैसे हे आहेत ते आम्ही शेतकरीची जी आत्महत्या झालेली आहे त्यांना मानधन देणार आहोत, ते उद्धव साहेबांच्या हाती सुपूर्द करणार आहोत आम्ही। आणि एकूणच या संदर्भात अधिक माहिती थेट जाणून घेण्यासाठी जाऊया, आपले प्रतिनिधी देवेंद्र कोल्हटकर तिथे आहेत। देवेंद्र, आत्ताच आपण बघितलं प्रकाश सुर्वेंनी काय म्हटलं की उत्सव हा उत्सवासारखाच आम्ही साजरा करू आणि कुठल्याही प्रकारे उल्लंघन करणार नाही कायद्याचं। आत्ता तिथे काय परिस्थिती आणि कशा तऱ्हेने आता आजची दहीहंडी खेळल्या जाणार आहे? नक्कीच मृदुला, मुंबई उपनगरातली सगळ्यात उत्साहात साजरी केलेली दहीहंडी म्हणून ही दहीहंडी ओळखली जाते आणि त्या दहीहंडी सगळ्या उत्सवाची जी आहे तयारी या ठिकाणी सुरू असलेली आपल्याला पाहायला मिळते। या ठिकाणी मी आपल्याला दाखवतो की आता हंडी जी आहे ती लावण्यात आलेली आहे। शिवाय दिवसभर जे आहेत उत्साहात हा सगळा गोविंदोत्सव जो आहे तो साजरा केला जाणार आहे आणि त्याची तयारी जी आहे ती जवळजवळ या ठिकाणी आता पूर्ण झालेली आहे। या ठिकाणी आपण पाहू शकता की कशा पद्धतीने आता कार्यकर्ते जे आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत आणि एकंदरीतच एक मोठं आयोजन जे आहे ते या सगळ्या उपनगरामध्ये गेल्या काही वर्षापासून सुरू असतं। या सगळ्या गोविंदा उत्सवाचे आयोजक आमदार प्रकाश सुर्वे माझ्यासोबत आहेत। प्रकाशजी, यंदाच्या उत्सवाबद्दल काय सांगाल आणि कशा पद्धतीने दिवसभर हा सगळा गोविंदोत्सव पार पडणार आहे? गेली 11 वर्ष आम्ही उत्सव साजरा करत आहोत आणि सालाबद्धाप्रमाणे यावर्षी सुप्रीम कोर्टाचे निर्देश आहेत, ते निर्देशा अनुसरून त्याचा कुठलाही अवमान होणार नाही अशा प्रकारे आम्ही सण हे उत्सवासारखेच साजरे आम्ही करणार। ते सण आम्ही साजरे करणार। किती यंदाच्या उत्सवाचं काय आकर्षण आहे किंवा गोविंदाचा उत्साह वाढवण्यासाठी कोण कलाकार मंडळी इथे उपस्थित राहणार? मनीषा कोइराला, बिपाशा बासू, त्याच्यानंतर आप्ता शिवदासनी, मराठीचे सर्व ढोलकीच्या तालावरचे सर्व नृत्यांगना, श्रुती मराठे, तसे अनेक कलाकार इथे हजर राहणार आहेत। या हंडीचं एक वैशिष्ट्य म्हणजे सामाजिक जे काही गोष्टी आहेत किंवा उपक्रम आहेत त्यामध्ये देखील सगळं मंडळ सहभागी होत असतं, त्याबद्दल काय सांगा? आम्ही दुष्काळग्रस्त जे आत्महत्या केले शेतकरी आहेत त्यातला निधी आम्ही त्यांना सुपूर्द करणार आहोत। माननीय अनिल देसाई साहेबांच्या हातामध्ये, उद्धव साहेबांकडे तो निधी आम्ही सुपूर्द करणार आहोत। आणि ऑलिम्पिकमध्ये सध्या जे याच्यावर आले होते त्यांनासुद्धा आम्ही बघून त्यांचा मान सन्मान करून त्यांनासुद्धा काही जी गोविंदा पदकं येणार आहेत त्यांच्यासाठी काही खास सूचना इथे लावण्यात आलेल्या आहेत, त्याबद्दल काय सांग? कोर्टाचा अवमान करू नये, कोर्टाने ज्या दिलेल्या सूचना आहेत त्या सर्व सूचना आम्ही इथे लावलेल्या आहेत। त्यांच्यासाठी सेफ्टी बेल्टपासून ॲम्ब्युलन्सपासून डॉक्टरची सर्व व्यवस्था आम्ही केलेली आहे। नक्कीच आपण ऐकतोय की कायद्याच्या चौकटीमध्ये राहून मोठ्या उत्साहात जो आहे हा सगळा उत्सव आजचा दिवसभर जे आहे साजरा केला जाईल अशा पद्धतीचं माहिती जी आहे ती आपल्याला आयोजकांमार्फत देण्यात आलेली आहे। आणि आता हळूहळू जे आहे ती या गोविंदाला सुरुवात झालेली आहे। दिवसभरच मोठ्या उत्साहात हा सगळा गोविंदाचा सण जो आहे तो साजरा करताना आपल्याला सगळे लोक या ठिकाणी पाहायला मिळतील। मृदुला, झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।